खूप बेसिक पासून आपण अंकगणिताची बॅच सुरू केलेले, एकदम बेसिक पासून की ज्या विद्यार्थ्यांना ज्याची 12 झालेली त्याला अजून अंकगणित माहित सुद्धा नाही अशी बॅच आहे। हा क्वेश्चन संभाजीनगर 2018 आलेला पोलीस भरतीमध्ये, पोलीस पेपरमध्ये। हे थोडं किचकिट एक्झाम, किचकिट एक्झामचं कारण ते आहे की विद्यार्थी घाबरून जावा पेपरमध्ये असं खेळ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कदम स्टडी पॉइंट या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव श्रीकांत कदम। तर आज मी तुम्हाला घेऊन आलो वर्गमूळ। तुम्हाला माहित असेल की आपण पोलीस भरती 2024 साठी अंकगणिताची बॅच सुरू केलेली आहे। एकदम बेसिक पासून 0 ते हिरो पासून बॅच सुरू केलेली आहे। सुरुवातीपासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पासून चक, वर्ग, घनमूळ आपण पाहिलेलं आहे। ते जर तुम्ही पाहणार असाल खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याची तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेलला क्लिक करा, कारण पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असेल। तुम्ही चॅनल नवीन असेल तर पहा। आजचा व्हिडिओ आपला वर्गमूळ घनमूळ पासून थोडं किचकट आहे। वर्गमूळ सोपं आहे पण थोडं किचकट आहे, त्यासाठी थोडे नियम आहेत। तुम्हाला वर्गमूळ काढण्यासाठी कमीत कमी 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे। आपण वर्ग कसे तयार करणार ते पाहिलेलं आपण, बिना न रटा मारता वर्ग कसे तयार केले आपण 1 ते 30 पर्यंत ते पाहिल्यासाठी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये केलेले, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली त्याची। आता वर्गमूळ करायला काय पाहिजे, वर्गमूळ करताना तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे आणि नियम आहे तुम्हाला। हे नियम थोडे लक्षात ठेवा। कोणत्याही अंकाच्या शेवटी वर्गमूळ कोणत्याही अंकाच्या शेवटी असं एकाला तर 1,9, 4 आले तर 2,8, 9 साठी 3,7 आहे, 6 साठी 4,6 आहे, 5 साठी 5 आहे, 0 साठी 0 आहे। ही जसं तसे आहेत। कोणत्याही अंकाच्या शेवटी अशी ही संख्या आली या दोन्हीपैकी एक ल्याची, पण दोन्हीपैकी एक ल्याची, दोन ल्याची नाही, दोन्हीपैकी कोणती ल्याची ते सांगणार आहे पुढे। तर आता इथून लक्षात घेतो मी आता काय हे आपल्याला एक एक्झाम्पल आहे वर्गमूळाचं। पेपर मध्ये असं आलं तर सगळ्यात शेवटी काय करायचं, आपल्याला शेवटच्या अंकाकडे लक्ष द्यायचं आहे। अंकाच्या शेवटचा अंक किती आहे, 4 आहे। 4 आपल्या नियम मध्ये आहेत की 4 साठी काय लिहायचं आपल्याला, 2 किंवा 8 दोन्हीपैकी एक ल्याची। आता कोणत्या ल्याची ते सांगतो। आता वर्गमूळ काढताना काय करायचं, शेवटचे 2 अंक काढून टाकायचे। शेवटचे 2 अंक काढून टाकले, उरलं काय, फक्त 10 उरलं। 10 संख्याचं कोणतं, 10 कोणत्या संख्याचा वर्ग आहे का, नाही। मग काय करतो आपण, त्याच्या जवळची पाठीमागची संख्या पाहू, किती आहे, वर्ग 9 आहे। तर 9चा वर्ग किती आहे, वर्गमूळ किती आहे, 3 आहे। 9चा वर्गमूळ किती आहे, म्हणजे 3 घेतले आपण जसाला तसे। तर आला आपलं उत्तर। आता 32 किंवा 38 दोन्हीपैकी एकच उत्तर आहे। हे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं माहिती की हे 3 इथं जसाला तसे घ्यायचे आणि इथं 1 न संख्या वाढवायची। 3 आणि 1 काय होते, 4, 4 त्रिकोण 12, हे दोघांचा गुणाकार केला। आता 10 ही 12 पेक्षा लहान आहे, 10 ही 12 पेक्षा लहान आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर लहान आहे। तर 38, 32 आपलं फायनल आन्सर आहे। 38 आणि 38 संख्या मोठी, तर उत्तर आलं 32। खूप सोपं आहे। काय केलं, सगळ्यात आधी शेवटची संख्या घेतली 4, 4 साठी नियम काय आपले 2 किंवा 8 लिहिले आपण। मग काय करायचं, उरलेली संख्याकडे लक्ष द्यायचं। ती संख्या कोणत्या वर्गमूळ आहे का, नाही। मग त्याच्या पाठीमागचा वर्ग पास आपला किती आहे, 9, 9चा वर्गमूळ किती आहे, 3 घेतले आपण जसं तशी। आता लहान मोठं उत्तर कोणतं कन्फर्म आहे हे चेक करण्यासाठी काय करायचं, ज्या संख्येचा आपण वर्गमूळ काढलं का त्या संख्येचा 1 न गुणाकार करायचं, 1 न वाढून। मग काय आलं, 3 3 12, तर 10 हे 12 पेक्षा लहान आहे, मग आपलं लहान आहे फायनल आन्सर आलं। चला लगेच आपण पुढचं गणित पाहणार आहोत, एवढं समजून घ्या। चला आपली दुसरी संख्या आहे 2704। 2704चा आपला वर्गमूळ काढायचं आहे। तर कसं काढणार सांगा, पहा आधी स्टेप नंबर 1। सगळ्यात आधी काय करायचं, शेवटची संख्या पाहिजे, किती 4 आहे। शेवटी जर 4 आलं तर काय लिहायचं आपल्या नियम मध्ये, 2 किंवा 8, 2 किंवा 8 लिहिले आपण। आता 2 अंक सोडून द्यायचे, स्टेप नंबर 2, 2 अंक सोडून द्यायची, उरलं किती, 27 उरले। 27 कोणत्या संख्याचा वर्ग आहे का, नाही। मग काय करायचं, 27च्या पाठीमागची जवळची संख्या पाहिजे, किती, 27च्या पाठीमागची जवळची संख्या पाहिजे, किती, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 33, 36 चालणार नाही, कारण 27 पर्यंत मोठी आहे। म्हणजे लहान संख्या कोणती आहे, 25 आहे। लहान संख्या कोणती आहे, 25 आहे। तर 25 कशाचा, 25 वर्गमूळ, 25 कशाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे। 25 वर्गमूळ किती आलं, 5 आहे। 25 कशाचा वर्ग आहे, 5 आहे। मग आपण काय करतो, 5 लिहिले इथं जशाला तसे, 5 लिहिले आपण जशाला तसे। झालं आपलं फायनल आन्सर 52 किंवा 58, दोन्हीपैकी एकच उत्तर आहे आपलं। हे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं माहिती की हे 5 आपण घेतले इथे जशाला तशी, 5 घेतले जशाला तशी। 5 असा गुणाकार करायचा, एका संख्येनं वाढवायचं। 5 ने किती, 6, 5ची पुढची संख्या पाहिजे, किती, 6, 6 5 30, तर काय 27 30 पर्यंत लहान आहे, 27 30 पर्यंत लहान आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं, लहान आहे आपलं फायनल आन्सर आलं। तर 52 आपलं फायनल उत्तर आलं। पहा किती सोपे, अशी ट्रिक पाहणार होतं, एवढं लिहून घ्या। चला मित्रांनो, आपली दुसरी संख्या आहे 7744। 7744 आपल्याला तो वर्ग काढायचा आहे। सगळ्यांमध्ये काय करायचं, शेवटची संख्या पाहिजे, किती, 4 आहे। 4 साठी काय आपल्या नियम मध्ये 2 किंवा 8 लिहिले आपण। आता काय करायचं, 2 अंकी संख्या काढून टाकायची, 2 अंकी संख्या काढून टाकायची, उरलं काय, 77 उरलं। 77 कोणत्या संख्याचं घन आहे काय,
नाही सॉरी वर्ग आहे का नाही, म्हणजे 27 77 जवळची लहान संख्या किती आहे 64 आहे, जवळची लहान संख्या किती आहे 64 आहे. मग आपण 64 लिहिले तर 64चा वर्गमूळ किती 8 आहे. 64 कोणाचा वर्ग आहे 8चा आहे. 8 64 वर्गमूळ किती 8. मग आपण काय घेतले 8 जसं तसे घेतले 8 जसं तसे घेतले. झालं दोन्हीपैकी एक उत्तर कोणते हे पाहण्यासाठी काय करावं आपल्याला 8 ला पुढच्या एका संख्येनं गुणावं लागेल. 8 झाला काय येते 9 येते. 9चा आणि 8चा गुणाकार केला काय येते 9 8 येते 72. 9 8 72. आता 77 ही 72 पेक्षा मोठी. 77 ही 72 पेक्षा मोठी म्हणजे आपलं काय मोठं उत्तर असणार, लहान उत्तर असणार नाही, मोठं उत्तर असणार. किती असणार आपलं उत्तर 88. तर याचं वर्गमूळ किती आहे 88. तर पहा किती सोपी पद्धत आहे. तर लगेच आपण थोडं हाय लेवल क्वेश्चन जाणार आहोत. आपण थोडं हाय लेवल क्वेश्चन मध्ये जाणार आहोत, तेवढं लिहून घ्या. ही पुढची संख्या 14400. 14400 आहे. सगळ्यात काय करायचं आपल्याला शेवटची संख्या पाहिजे किती 0. आता 0 असला काय लिहायचं आपल्याला 0 लिहायचं. 0 असला काय करायचं आपल्याला 0 लिहायचे. मग आता काय करायचं 2 अंक सोडून टाकायचे. 2 अंक काढून टाकले उरले किती 144. 144 कोणाचा वर्ग आहे का आहे 12चा वर्ग आहे. मग 144 डायरेक्ट वर्गमूळ करतो आपण. 144 कोणाचा वर्ग आहे 12. तर याचा फायनल आन्सर 120 झालं. विशेष मिटला. लहान मोठं काय करायचं डायरेक्ट याचा वर्गमूळ टाकायचं तेच काढून टाकायचं बस विषय संपला याचा. थोडं हाय लेवल क्वेश्चन जातं. अजून थोडं हाय लेवल क्वेश्चन जाऊ त्याला. तर चला मित्रांनो आपली पुढची संख्या आहे 1296. हा क्वेश्चन संभाजीनगर 2018 ला आलेला पोलीस भरतीमध्ये पोलीस पेपरमध्ये. हा संभाजीनगर 2018 ला आलेला औरंगाबादच्या पेपरमध्ये. तर 1296 हे थोडं किचकिट एक्झाम्पल आहे. हे किचकिट एक्झामचं कारण ते आहे की विद्यार्थी घाबरून जावं पेपरमध्ये असं खेळ असं व्हा. तर हे थोडं किचकिट आहे. कसं काय किचकिट पहा आता हे संभाजीनगरला आलेलं 2018च्या पेपरमध्ये. तर आपल्याला सगळ्यात काय करायचं माहिती आहे की 6 पाची शेवटी संख्या किती 6 आहे. मग 6 साठी आपले नियम आहेत का आहेत की 4 किंवा 6 घेतले आपण. 6 साठी नियम आहेत आपल्या इथे बघा 4 किंवा 6 घेतले आपण 4 किंवा 6. आता काय करायचं 2 अंकी संख्या काढून टाकायच्या. उरले किती 12 उरले. 12 कोणत्या संख्याचा वर्ग आहे काय नाही. मग त्याच्या पाठीमागची संख्या पाहिजे किती आहे 9 आहे. 9 वर्ग आहे का नाही. मग त्याच्या पाठीमागची दोन संख्या पाहिजे किती आहे 12ची लहान संख्या किती आहे वर्ग 9 आहे. 9 आहे. 9चा वर्ग किती येते 3. ही 9 कोणाचा वर्ग आहे 3चा. मग आपण घेतले ते 3. आता हे दोन्ही संख्या समान आले. आता इथं आपले विद्यार्थी घाबरून जातात. जर लहान संख्या आणि मोठी संख्या ते कळणार आपण की 3 गुणिले आपण 4 करणार आहे 12. इथं असं काहीच नाही ना. आता दोन्ही संख्या समान आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागेल जी मोठी समान संख्या आहे काय तिला मोठी संख्या घ्यायची. केव्हा जी समान संख्या आली काय ती केव्हा बी मोठी संख्या असणार. लहान संख्या धरायची नाही. समान संख्या असली मोठी संख्या असणार. याचं फायनल आन्सर आलं 36. तर पहा मित्रांनो किती सोपं वर्गमूळ आहे. तर असं चॅनल अशाच पद्धतीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. पोलीस भरतीचा अजून व्हिडिओ येणार तरी धन्यवाद.